हाय स्टुडंट्स, आपले पेज नंबर 16 चालू आहे बरोबर. आता ही जी काही चॅप्टर आहे फोर्स अँड प्रेशर, ही कसं आहे फिजिक्सशी रिलेटेड आहे, भौतिकशास्त्राशी रिलेटेड असल्यामुळे याच्यातली उदाहरणं जी आहेत ती थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. पण ती मी तुम्हाला आपले दैनंदिन जीवनातील उदाहरणं देऊन ती तुम्हाला सोपं करून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, मागच्या टॉपिकमध्ये आपण इनर्शिया हा टॉपिक सुरू केला होता. इनर्शियामध्ये आपण त्याचं एक उदाहरण देखील पाहिलं होतं की जास्त ताण जर आला तर ती वस्तूची जी काही दोरी असेल, जो काही मधला सपोर्ट असेल तो तुटून जातो जास्त लोड आला तर, ठीक ना. तर त्यामध्ये आपण प्रेशरची एक्झाम्पल पण बघितलं होतं, प्रेशरची डेफिनेशन. पण आपण आज काय करूया, ऑलवेज रिमेंबर इथून आपण स्टार्ट करूया. कुठं? ऑलवेज रिमेंबरपासून. आता ऑलवेज रिमेंबरमध्ये पहा त्यांनी काय सांगितलं आहे, जे इनर्शियाशी रिलेटेड आहे. कारण की आपलं कसं आहे, मग इनर्शिया आणि प्रेशर हे दोन्ही अलग अलग पॉईंट्स आहेत. तर आधी आपण इनर्शिया जे आहे ते कंप्लीट करून घेऊया. ओके, द टेंडेन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट इनर्शिया. आता इनर्शिया म्हणजे काय, जडत्व. जडत्व म्हणजे काय, त्याच्यावरचं एक प्रकारे वजन आपण असं म्हणू शकतो आहे. तर आता जडत्व याची जी डेफिनेशन जी दिली पहा, काय दिलेली आहे, वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याची जडत्व असे म्हणतात. काय, वस्तू आहे तिथंच राहणं, म्हणजे त्याची काही पोझिशन, त्याची जागा वगैरे काही बदलत नाही. मग ती जे ठिकाण असणार, ती काही जागा असणार, त्या जागेला आपण त्या वस्तूचं जडत्व असं म्हणतो. जसं आपण ते कॉईनचं एक्झाम्पल पाहिलं होतं का, 5 रुपीजच्या कॉईनचं, बरोबर. पोस्ट कार्डला आपण जर टिचकी मारली तर 5 रुपीजचा कॉईन काय तिथेच जागेवर खाली ग्लासात पडतो, पुढे सरकतो का तो? नाही. तर म्हणजे त्या कॉईनवर एक प्रकारे जडत्व तो कॉईन आपला तिथे प्रस्थापित करत असतो, म्हणून तो पुढे काही सरकत नाही. दिस इज व्हाय ॲन ऑब्जेक्ट इन स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट अँड ॲन ऑब्जेक्ट, इथं ऑब्जेक्ट पाहिजे होतं आहे नाही, ऑब्जेक्ट झालं ते, इन मोशन रिमेन इन द स्टेट ऑफ मोशन इन द ॲब्सेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल फोर्स. म्हणजे काय, एका स्थिर वस्तूवर आपण जर काही स्थिर वस्तू असते, जोपर्यंत ती वस्तू स्थिर असते तोपर्यंत तिची अवस्था ही देखील स्थिरच असते. आणि ज्यावेळेस आपण त्यावर बाह्य बल आपण त्यावेळेस लावू तर त्याची जी जागा आहे, त्याची जी डायरेक्शन, त्याची मूवमेंट, मोशन तिथे काय चेंज होणार आहे. पण आपण कुठल्याही प्रकारचं जर आपण बल तिथे जर लावलं नाही तर ती वस्तू आहे तशाच पद्धतीत स्थिर राहणार आहे. काय, जोपर्यंत आपण एखाद्या वस्तूवर बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू हलत नाही, तिची दिशा बदलत नाही, ती स्थिर अशी त्याच जडत्व अवस्थेत ती राहते. आता टाईप्स ऑफ इनर्शिया, मग आता हे काही जे जडत्व आहे त्याचे काही प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत, ते पाहूया वन बाय वन करून. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. रेस्ट म्हणजे काय, विराम, आराम आहे की नाही. आता आरामासंदर्भातचा जो काही नियम आहे तो पाहूया पहिला याचा. काय म्हणजे आरामाचे आराम किंवा विराम आपण त्याला म्हणू शकतो आहे. तर आरामाचे किंवा विराम अवस्थेतील जडत्व असं आपण त्याला म्हणू शकतो आहे. रेस्ट ऑफ इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काय, विराम अवस्थेतील जडत्व. विराम म्हणजे काय, विश्राम टाईपचं, म्हणजे जी काही एकदम फ्रीली जो आपला जो काही अवस्था असते ती. ओके, ॲन ऑब्जेक्ट in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called the inertia of the state of rest. म्हणजे काय, बऱ्याच वेळा काय होतं की जसं की आपण ज्या अवस्थेत आहोत त्याच अवस्थेत आपण असतो. तर इनहेरंट प्रॉपर्टी म्हणजे काय, स्वाभाविक आपला गुणधर्म असतो तो. म्हणजे काय, तर आपण समजा एखाद्या ठिकाणी बसलेलो आहोत, तर आपण कसं एकदम रिलॅक्स आपण तिथे बसलेलो आहोत, तर आपण तिथे हलत नाही किंवा काही आपण ॲक्शन तिथे करत नसो, तर ती जी काही अवस्था असणार आहे ती असणार आहे आपली इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे विराम अवस्थेतील जडत्व, की जिथे आपण हलणार नाही, डोलणार नाही. जसं की एखादा माणूस ध्यान करायला बसला ध्यान करायला बसला म्हणजे त्याच्यामध्ये मग ही प्रॉपर्टी एक प्रकारे तिथे होत असते, पण ते मग स्टेट ऑफ द रेस्ट, म्हणजे तो तिथे हलणारही नाही, डोलणारही नाही आहे, त्याची दिशा बदलणार नाही आहे किंवा त्याच्यावर तो काही तिथे गतीसुद्धा घेणार नाही. म्हणजे एकदम ही स्थिर वस्तूतील जडत्व जे असणार आहे ते ह्या पद्धतीचे असते. ओके, सेकंड जो प्रकार आहे इनर्शिया ऑफ मोशन. आता मोशन म्हणजे काय, गती.
गतीच्या अवस्थेतील जे काही जडत्व आहे ते पाहूया. आता पहिले काय होतं, स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काय, विरामावस्था म्हणजे थांबलेली, स्टॉप झालेली अवस्था. आता इथे गतीच्या संदर्भात त्यांनी उदाहरण दिलं आहे, पाहूया काय आहे ते. द इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इज स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. म्हणजे आता ज्या वस्तूचे काही वस्तूचे जे काही स्वाभाविक गुणधर्म असतात, इनहेरेंट प्रॉपर्टी म्हणजे काय, स्वाभाविक गुणधर्म असतात, तर त्याची ज्यावेळेस गती बदलते, म्हणजे त्याची ज्यावेळेस अवस्था बदलते त्यावेळेस त्याची गती बदलत नाही, तर या अवस्थेलाच आपण गतीचे जडत्व असे म्हणू शकतो. म्हणजे काय, आता समजा आपण एक्झाम्पलच आपण त्याचं पाहूया. फॉर एक्झाम्पल, अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. म्हणजे काय, एखादा फॅन आहे समजा, फॅन आपण ज्यावेळेस बंद करतो बंद करतो म्हणजे आपण त्याचा सप्लाय बंद केला आहे, तरी देखील तो काही सेकंद तो काय फिरतच असतो. म्हणजे त्याची क्रिया तर तिथे संपली आहे, तरी देखील तो फिरत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय, मग त्याची जी काही गती असते, त्याचं काही जडत्व, जे काही वजन त्याच्यावर ते अवलंबले गेलं असतं, त्यामुळे तो फॅन काही सेकंद नंतर फिरत असतो. ओके, नेक्स्ट पहा. पॅसेंजर्स सिटिंग इन द रनिंग बस गेट इन अ जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इन द बस सडनली स्टॉप्स. आता आपण ज्यावेळेस बसमध्ये बसलेलो असतो त्यावेळेस आपली अवस्था कोणती असते, स्टेट ऑफ रेस्ट. कोणती अवस्था असते, स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे आपण विराम अवस्थेमध्ये बसमध्ये बसलेलो असतो. पण बस ज्यावेळेस चालू असताना जर तिने कुठे जर एकदम अचानकली सडनली जर स्टॉप घेतला, सडनली जर तिने ब्रेक मारला, एकदम अचानकपणे जर गाडी थांबली, तर आपण काय विराम अवस्थेत बसलो आहे, बरोबर. पण त्याच वेळेस आपण काय पुढे ढकलला जातो. पुढे का, कारण की आपण बसमध्ये बसलो आहे म्हणजे बसची गतीसुद्धा आपल्याला प्राप्त झाली आहे. तर मग बसची गती प्राप्त झाली म्हणजे काय, बस थांबली म्हणजे मग बस कोणत्या बाजूला चालली होती त्या दिशेला आपण झुकले जातो. म्हणजे कोणत्या पुढच्या दिशेला आपण झुकले जातो. म्हणजे आपल्याला देखील गती प्राप्त झालेली असते. त्या गतीचं आपल्यावर देखील जडत्व ते प्रस्थापित झालेलं असतं, असं आपण तिथे म्हणू शकतो. ओके, आलं आहे लक्षात. मग स्टेट ऑफ द रेस्ट अँड इनर्शिया ऑफ मोशन. थर्ड आहे आपलं डायरेक्शनल इनर्शिया. म्हणजे आता दिशाविषयक जे काही जडत्वाचं जे काही गुणधर्म आहे ते पाहूया. द इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. म्हणजे काय, आता वस्तूवरील जे काही स्वाभाविक गुणधर्म आहेत, ज्यावेळेस त्यांची दिशा ही काय ती बदलत नाही, डायरेक्शन ऑफ इट्स मोशन म्हणजे काय, कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन म्हणजे त्याची गतीची दिशा ज्यावेळेस बदलत नाही त्यावेळेस आपण त्याला गतीशी रिलेटेड म्हणजे काय, तिथे आपण दिशेचं जडत्व असं आपण त्याला म्हणू शकतो. काय, एखाद्या विराम अवस्थेतील वस्तूचे त्याच्या स्वाभाविक गुणधर्मानुसार ज्यावेळेस तिचे गतीनुसार त्याची दिशा बदलत नाही त्यालाच आपण दिशेचे जडत्व असे म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे ते पाहूया. इफ अ व्हेकल इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स द पॅसेंजर सिटिंग इन द थ्रो ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. म्हणजे काय, समजा आपण एखाद्या वाहनामधून प्रवास करतो, समजा बस घ्या. बस ज्यावेळेस चालते तर आपण काय विराम अवस्थेमध्ये असतो, बरोबर. ब्रेक मारला, पुढे जर सरकलो तर आपण इनर्शिया ऑफ मोशन अवस्थेत राहतो. नंतर मग जर आपल्याला जर त्यांनी ड्रायव्हरने जर टर्न घेतला, समजा अचानक त्याने राईटला टर्न घेतला, तर आपण काय राईटला न झुकलं जाण्याच्या ऐवजी आपण ऑपोजिट साईड म्हणजे आपण लेफ्टला तिथं आपण फेकले जातो किंवा आपण झुकले जातो. कोणत्या साईडला, लेफ्टला. तर पण आता ड्रायव्हरने जर राईट साईडला गाडी वळवली तर आपण सुद्धा काय राईट साईडला झुकायला पाहिजे होतं. पण आपण काय ऑपोजिट म्हणजे लेफ्ट साईडला आपण झुकतो. तर ही जी काही अवस्था असणार आहे ती असणार आहे मग डायरेक्शनल इनर्शिया. म्हणजे दिशेशी संबंधित जी काही जडत्व असलेलं आपल्याला प्राप्त झालेले असते त्यानुसार आपण काय ऑपोजिट साईडला झुकले जातो. म्हणजे काय, राईट साईडला जर त्याने टर्न घेतला अचानक तर आपण राईट साईडला झुकतो का, नाही, तर आपण लेफ्ट साईडला आपण झुकला जात असतो. तर हा झाला डायरेक्शनल इनर्शिया म्हणजे दिशेसंबंधित जडत्वाचा नियम. ओके, हे 3 नियम आपण पाहिले आहेत.
तीन नियमांची जी काही उदाहरणं आहेत ती देखील आपण पाहिलेली आहेत. ओके, तर अशा पद्धतीने टाईप्स ऑफ इनर्शिया आपल्याला संपलेला आहे, जडत्वाचे जे काही गुणधर्म आहेत ते. आता पुढचा जो टाईप आहे आपला तो आहे प्रेशर. काय आहे? प्रेशर म्हणजे काय? दाब. तर आपला दाब आपण मागच्या टॉपिकमध्ये तसं सुरू केलं होतं, परत एकदा आपण रिवाज करूया. जसं की आपण बाहेर जाण्याच्या आधी 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, त्यांची आपण गाडीची जी प्रेशर आहे, गाडीतील जी काही हवा आहे टायरमध्ये ती आपण चेक करून घेत असतो. म्हणजे दाब तो योग्य आहे की नाही, कमी असेल तर जास्त करून घेतो, म्हणजे मापामध्ये जास्त असेल तर कमी करून घेतो. ओके, तर का तो दाब जर कंट्रोल येत असला तर आपला जो प्रवास आहे तो सुद्धा आपला सुखी होईल, चांगला तिथे होईल. कमी हवा असेल तर पंक्चर होण्याचे त्याचे चान्सेस असतात किंवा स्लिप होण्याचे चान्सेस असतात, हे नाही. आणि जास्त हवा असेल तर टायर फुटण्याचे किंवा स्लिप होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या सावधानीसाठी हवा चेक करून घ्यावी लागत असते. आता प्रेशरशी रिलेटेड त्यांनी एक ॲक्टिव्हिटी 3 दिलेली आहे, ती आपण पाहूया. टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स अँड पुश देम इन टू अ वुडन प्लँक बाय हॅमरिंग ऑन देअर हेड्स. नाव टेक अ नेल अँड होल्ड इट विथ द हेड ऑन द प्लँक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एंड. तुम्हाला काय करायचं आहे, एक लाकडी फळी तुम्हाला घ्यायची आहे. वुडन प्लँक म्हणजे लाकडी फळी. त्या लाकडी फळीवर काय करायचं आहे, तुम्हाला तिथे खिळे ठोकायचे आहेत. काय करायचं आहे, तुम्हाला खिळे तिथे ठोकायचे आहेत. तर ज्यावेळेस आपण खिळे ठोकू तर तिचं अंकुचिदार जो पार्ट आहे तो जर आपण लाकडाच्या फळीच्या बाजून ठेवला आणि त्याचं जे काही डोकं असणार आहे, गोल असं डोकं, ते जर आपण ऑपोजिट साईडला ठेवला आणि जर हॅमरने, जर हातोडीने आपण जर त्याला ठोकला तर तो काय एकदम सहज त्या लाकडी फळीमध्ये तो एंटर करतो किंवा तो घुसत तिथे असतो. व्हेन प्रेसिंग द ड्रॉइंग पिन्स इन टू अ ड्रॉइंग बोर्ड दे गेट इन टू द बोर्ड इझिली. त्यानंतर आपले जे काही ड्रॉइंग पिन असतात, म्हणजे आपले जे काही नोटीस बोर्ड असतात पहा, नोटीस बोर्डमध्ये आपल्या ज्या काही पिन असतात, सेफ्टी पिनासारखे पिन असतात पहा, त्या आपण जर खोसल्या तर ते काय एकदम इझिली, म्हणजे आपण अंगठ्याने प्रेस केल्या ते काय एकदम इझिली त्यामध्ये जातात, बरोबर. म्हणजे थंब थ्रू आपण जर त्याला टोचल्या, म्हणजे थंबने आपण जर प्रेशर दिला तर ते काय इझिली तिथे मध्ये जात असतात. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे आपण जर त्याच्या विरुद्ध केला, कसं, व्हाईल प्रेसिंग ऑर्डिनरी पिन्स इन टू द बोर्ड, ऑन द कॉन्ट्ररी व्हाईल प्रेसिंग ऑर्डिनरी पिन्स विथ द थंब मे गेट हर्ट. पण त्याचं जे काही ऑपोजिट साईड, म्हणजे त्याचं जे काही प्लास्टिकचं जे टोक असणार आहे मागील साईड जे सपोर्टिंग असतं, त्याचं आपण उलटं करून, म्हणजे त्याची जी टोकदार बाजू, अंकुचिदार बाजू आपण जर तशी उलटी करून त्याचं नोटीस बोर्डमध्ये प्रयत्न केला टोचण्याचा, तर ते मध्ये तर नाही घुसणार, पण आपल्या बोटामध्ये घुसून आपल्याला तिथे इजा होऊ शकते. हर्ट म्हणजे काय, इजा होणे, जखम होणे. होईल की नाही? होईल ना, कारण की त्याचं जे निमुळतं जे टोक आहे अंकुचिदार, त्याच बाजूने ते मध्ये जाऊ शकतं. तसंच खेळ्यांचं पण आपण पाहू शकतो आहे, जी अंकुचिदार बाजू असते त्या बाजूने आपण जर ठोकण्यास सुरुवात केली तर ती एकदम इझिली ते फळीमध्ये घुसतात. पण आपण जर डोक्याच्या बाजूने जर खिळे ठोकण्याचा जर प्रयत्न केला तर खिळा काहीही मध्ये जाणार नाही. म्हणजे काय मग थोडक्यात, तर निमुळत्या बाजूने काय जी काही वस्तू आहे ती इझिली मध्ये जात असते. पण ऑपोजिट साईडने आपण जर मध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला तर जाईल का, तर ती जात नाही. तिथे दुसरंच काहीतरी विचित्र असा कार्यक्रम होऊ शकतो, हे नाही, म्हणजे आपल्याला इजा होऊ शकते, ती वस्तू खराब होऊ शकते, एसेट्रा एसेट्रा. बरेच काही तिथं छोटे ॲक्सिडेंट देखील होऊ शकतात. ओके, नेक्स्ट, व्हॉट डज दिस simple experiment टेल, the nail easily penetrates into wood from its pointed end. From this you will notice that when a force is applied on the head of the nail, it is easy to hammer it into a plank. आता इथे एक वर्ड आला आहे, जसं की काय वर्ड आला आहे तो पेनिट्रेट. काय वर्ड आला आहे, पेनिट्रेट. आता पेनिट्रेट हा जो काही वर्ड आहे त्याचं जे काही मिनिंग आहे ते तुम्हाला याआधी दिलेलं होतं बहुतेक. ओके, पेनिट्रेट म्हणजे काय, जसं की मध्ये समावेश करणे, मध्ये घुसणे, असं आपण त्याला म्हणू शकतो आहे. ओके, आत प्रवेश करणे, मध्ये जाणे. तर आता म्हणजे आता हे जे काही वरती आपण एक्सपेरिमेंट बघितले एकदम सोपे होते. त्याहून आपण काय शिकलो की ज्यावेळेस खिळे, म्हणजे खिळा जो होता त्याचं जे काही टोकदार जी बाजू आहे ती आपण ज्यावेळेस मध्ये ठोकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तो एकदम इझिली मध्ये गेला. पण आपण त्याची जी ऑपोजिट साईड, म्हणजे त्याचं जे काही हे टोकं जे होतं त्या बाजून जर मध्ये आपण ठोकण्याचा प्रयत्न केला हातोडीने तर तो गेला का,
तर नाही. म्हणजे निमुती बाजू जी असणार आहे त्या बाजूने टोकदार वस्तू लवकर मध्ये जाऊ शकते. पिनांचं पण आपण तेच पाहिलं. ज्या कार्डबोर्डच्या ज्या पिन असतात त्याची जी टोकदार बाजू आहे ती जर आपण मध्ये लोटलं ती एकदम इझिली मध्ये जाईल, पण डोक्याच्या बाजूने मध्ये लोटण्याचा प्रयत्न केला तर ती जाणार नाही, सहजासहजी तर नाही जाणार. ओके. मग आता यूज युअर ब्रेन पॉवर. त्यांनी आपल्याला इथे एक क्वेश्चन विचारलेला आहे. इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स फ्रूट्स विथ अ शार्प नाईफ. अ ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हिअर. व्हॉट डज दिस हॅपन. आता आपण ज्यावेळेस भाजीपाला कापण्यासाठी घेतो, म्हणजे काही कांदा असेल, बटाटे असेल किंवा फ्रूट्स असेल, ते आपण ज्यावेळेस कापण्यासाठी घेतो तर आपली जी काही सुरी असते, नाईफ म्हणजे काय, सुरी, ती खूपच शार्प असते. म्हणजे काय असते, धारदार ती असते. धारदार असेल तर त्या व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स आपले व्यवस्थित कापले जातील, पटापटा कापले जातील, बरोबर. पण त्याच सुरीच्या जागी जर एखादी ब्लंट म्हणजे काय, बोथट, की ज्याला धार नाही आहे अशी सुरी, ती जर घेतली तर ते लवकर कापलेही जाणार नाही. म्हणजे आपला वेळ तर वाया जाईलच जाईल, ते फळं कापले जाणार नाही आणि आपण हातालाच काही नवीन इजापत करून घेऊ शकतो आहे, म्हणजे दुखापत आपण करून घेऊ शकतो. तर मग असे काय होते, धारदार सुरीने लवकर कापले जातात आणि बोथट सुरीने कापले जात नाही. असं का होतं त्याचं आन्सर्स तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ओके, आलं आहे लक्षात. सो तर नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला काय आहे पहा. बट ठीक आहे, आपण इथे स्टॉप करूया, कारण की नेक्स्ट पॉईंट जर आपण सुरू केला तर तो अर्धवट राहून जाईल आहे. म्हणजे धडा आपलं हेही पूर्ण होणार नाही आणि तेही. आता होमवर्कमध्ये तुम्ही काय करणार पहा. आता हे जे काही आहे ऑलवेज रिमेंबर आणि टाईप्स ऑफ इनर्शिया, आय थिंक हा सर्वच पॅसेज खूपच महत्त्वाचा आहे. तर तो तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहू शकता. ओके. ऑलवेज रिमेंबर ब्लू कलरमधील आणि टाईप्स ऑफ इनर्शिया पिंक कलरमध्ये, हे तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहू शकता. प्रेशरची जिथे डेफिनेशन तुम्हाला दिसते प्रेशरशी रिलेटेड, ती डेफिनेशन तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहू शकता. ॲक्टिव्हिटी तर काही लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर पेज नंबर 17वर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये जो काही क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारला आहे त्याचं आन्सर लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ओके. आणि जे काही हार्डवर्क तुम्हाला दिलेले असतात ते लिहून देखील ते तुम्हाला पाठ करावायचे आहे. तर आज आपण आपलं लेक्चर इथेच संपवतो आहे. सो गुड डे अँड गुड बाय.